नमस्कार, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। आता महाराष्ट्रामध्ये एक मोठी घडामोड घडलेली आहे आणि ती आहे एका गाण्यासंदर्भात। तर काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते। त्यावेळी 40 आमदारांनी बंड केलं होतं आणि 40च्या 40 आमदार हे फोन स्विच ऑफ करून गेले होते उद्धव ठाकरे यांना न कळू देता। तर त्या संदर्भातलं आता ते गाण्याचं वर्णन आहे आणि त्या गाण्यावरून आता पूर्ण या ठिकाणी रोष व्यक्त करत आहेत काही गटाचे लोक। तर ते गाणं कोणतं होतं आणि हे 40 आमदार गेले होते त्याचं वर्णन काय होतं? तर हे 40 आमदार गेल्यानंतर काही लोकांकडे ज्यांच्याकडे त्यांचे पर्सनल नंबर होते, ज्या कार्यकर्त्यांकडे त्यांनी आपल्या आमदारांना फोन केलं, नेमके कुठं आहेत, काय आहे, अचानक गेले, कुठं गेले, काळजी लागली होती म्हणून ते सांगत होते। त्यापैकीच एक शहाजी बापूंचं आपण फोनवरचं संभाषण ऐकलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात। ते होतं की आता ते सांगत होते आम्ही कुठे आहेत त्याचं वर्णन करत होतं, काय हॉटेल, काय झाडी, काय डोंगर वगैरे ते म्हणायचे। आणि मग ते संभाषण इतकं व्हायरल झालं होतं की त्या संभाषणवर रील्स निघले होते आणि रील्सचा फायदा ह्या त्या पक्षाला झाला होता, पक्ष जास्त फेमस झाला होता, म्हणजे एवढं वर्णन होतं ते। तर याचप्रमाणे अगदी ठाकरे गटाला थोडासा धोका किंवा फटका बसला होता, सत्ता बरखास्त झाली, ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि मग अगदी 40 आमदार फुटल्यामुळे 40 आमदारांवरती आता काही हे आमदार फुटलेच आहेत तर आता सत्ता बरखास्त झाली आहे म्हणून ठाकरे गटाचं थोडंसं अंगाचं तिळपापड झाला आणि मग ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांनी, काही लोकांनी त्या 40 आमदारांबद्दल काही शब्द वापरायला सुरुवात केली आणि तो शब्द होता गद्दार। त्यांनी गद्दार या शब्दाचा वापर केला होता आणि मग गद्दार हा शब्द निश्चितच शिंदे गटाला, कारण शिंदेंना मुख्य चेहरा का धरण्यात आलं होतं तर शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे सगळे जण गेले होते आणि म्हणून शिंदेंना मुख्य चेहरा धरण्यात आला होता आणि तो गद्दार शब्द त्या 40 आमदारांवरती लावण्यात आला होता। मुख्य हे त्याच्यावरती एकनाथजी शिंदे होते। तर अशा प्रकारे हे होतं आणि या वर्णनावरती हे गाणं, आणि हे गाणं असं होतं की बच्चूभाऊ कडूंचं एक संभाषण होतं, कारण बच्चूभाऊ कडू अपक्ष असले तरी त्यांच्यासोबत गेले होते असं सांगितलं बच्चूभाऊंनी। तर बच्चूभाऊंचं एक पण संभाषण सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं होतं की आम्ही सुरत मार्गे गेलो, इथे गेलो, तिथून आता गुवाहाटीमध्ये आलो। अगदी हे वर्णन या कुणाल कामरांनी तशाचे तसं त्या गाण्यामध्ये केलं। त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंचं काही दिसण्याचं वर्णन वगैरे, दाढी असणे किंवा चष्मा लावणे वगैरे हेही वर्णन, किंवा ते आधी सांगतात की मी आधी ऑटो चालवत होतो वगैरे, त्यांचे आमदारही सांगत असतात की आमचे साहेब ऑटो वगैरे चालवत होते। हे सगळं वर्णन त्या गाण्यामध्ये आलेलं आहे। गाणं अगदी आपण सगळ्यांनी ऐकलेलंच असेल, नसेल ऐकलं तर आणखी ऐकून घ्या आपण सर्च करून, अतिशय सगळं वर्णन आपल्याला ऐकायला मिळेल। आणि हे वर्णन केल्यानंतर त्या गाण्यातल्या कडव्याला शेवटचा शब्द आहे जो ठाकरे गटाने वापरला होता शिंदे गटासाठी, तो आहे गद्दार हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि गद्दार शब्दामुळे हा गदारोळ झालेला आहे, त्या एका शब्दामुळे गद्दार। आणि तो गद्दार शब्द तो ठाकरे गट काय शांत बसायला तयार नसतो, तो प्रत्येक कार्यक्रमात तो गद्दार शब्द वापरतात आणि गद्दार शब्द वापरल्यानंतर इकडे शिंदे गट हा गदारोळ करतो महाराष्ट्रामध्ये। हेच चालू आहे अगदी त्यांची सत्ता बरखास्त झाल्यापासून। आणि मग त्यांनी काय केलं, हे गाणं ज्यांनी गायले कुणाल कामरा त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली। आतापर्यंत सुद्धा असे व्यंगचित्र काढले जायचे, असे गाणे काढले जायचे, म्हणले जायचे, परंतु असं काही झालं नव्हतं। पण ह्या वेळेस मात्र ते तोडफोड झाली। आता काँग्रेस पक्षामधून अनेक लोक असे पक्ष सोडून गेलेले आहेत, कोणी बंडई केले, काही केलं, तरी काँग्रेस पक्षाने इतका अंगाचा तिळपापड कधीही करून घेतला नाही, कुणाला गद्दार कधी म्हणले नाहीत। कारण का तर महाराष्ट्राची एक परंपरा आहे, आपल्या देशाची एक परंपरा आहे की शांतता राहिली पाहिजे। आपण अशोकराव चव्हाणांचं उदाहरण घेतलं तर अशोकराव चव्हाण अगदी इलेक्शनच्या तोंडावरती पक्ष सोडून गेले, परंतु काँग्रेसमधून असं काहीही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही, कारण महाराष्ट्राची शांतता सगळ्यात महत्त्वाची आहे। पण आता ही तोडफोड करणे आणि त्यांना गद्दार म्हणणे हे वारंवार, एखाद्या दिवशी ठीक असतं, एखाद्या वेळेस म्हणणं, एखाद्या कार्यक्रमात म्हणणं, पण वारंवार करणं, आता हे झालं शिंदे गटाने तोडफोड केलेलं। पण त्या दोन गटाच्या आधी तो एक पक्ष होता आणि त्या पक्षाचं नाव होतं शिवसेना। आता त्या शिवसेना पक्ष फुटून ठाकरे गट आणि शिंदे गट झाला। तर ही शिवसेनेची परंपरा ही फोडण्याची, तोडण्याची आजची नाही आहे। हे दोन्ही गट जेव्हा एकत्र होते
आता यांनी पर्सनल वैयक्तिक नुकसान केलं, कुणाल कामराचं स्टुडिओ फोडला वगैरे. आधी हे सार्वजनिक नुकसान करायची. एखादी घटना अशी काही घडली असेल तर ते सकाळी सकाळी शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांचे टोपले फेकून द्यायचे, नालीत टाकायचे, दुधाच्या कॅनी फोडून टाकायच्या वगैरे असं नुकसान करायचे. त्यानंतर धावत्या बसवर दगड मारायचे व धावत्या बसवर दगड मारल्यानंतर आतले प्रवासी जखमी व्हायचे, ज्यांना काहीच माहिती नसायचं काय झाले. ही परंपरा यांची पहिलीच आहे आणि हे म्हणून काय घेतात, स्वतःला शिवसैनिक म्हणून घेतात. आणि यांचे दोन्ही नेते आहेत ना, ते एवढे चॅप्टर आणि एवढे चालाक आहेत की महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणतात, तमाम शिवसैनिकांनो, शिवसैनिक काय असे तोडफोड करण्यासाठी असतात का? शिवसैनिक कुठे जात असतात तर स्टुडिओची तोडफोड करणे, धावत्या बसची तोडफोड करणे, याच्यासाठी शिवसैनिक नसतात. हे शिवसैनिक फक्त लोकांचा वापर करून घेण्यासाठी, त्यांना भुरळ घालण्यासाठी हे शिवसैनिक शब्द वापरतात. आणि मग लोकांना वाटतं कार्यक्रमाला बसलेल्या, खरंच आम्ही शिवसैनिक आहोत, शिवसैनिक आहोत, आम्ही साहेबाचं काम ऐकलं पाहिजे. मग कुठे असे स्टुडिओ फोड, कुठे बसा फोड, कुठे काचं फोड, कुठे दगडफेक कर, कुठं शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे टोपले फेकून दे, दुधाच्या कॅनी फोड. यांची तोडफोडची परंपरा ही पहिल्यापासूनचीच आहे, जी आताही या गटांनी कायम ठेवलेली आहे. प्रश्न एवढाच आहे की आता हे एकमेकांसोबतच भांडतात. पूर्वी हे काँग्रेस सत्तेमध्ये असलं की काँग्रेसच्या विरोधात यांची तोडफोड अशीच चालू असायची. म्हणजे यांची पूर्व परंपरा आहे ती आजही यांनी कायम राखलेली आहे. पण हा महाराष्ट्र आहे, याच्यामुळे काही इथले बेरोजगारीवरच्या समस्यांवरती पांघरून घातल्या जाईल का? दुष्काळांच्या समस्यांवरती पांघरून घातल्या जाईल का? नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने सतर्क राहिलं पाहिजे आणि शिवसैनिक म्हणल्यानंतर तो शिवशब्द काढला पाहिजे आणि फक्त या दोन्ही गटांनी सैनिक शब्द ठेवला पाहिजे. कारण की हे सैनिक मग हे यांचे म्हटल्या जातील. शिवसैनिक म्हटल्यानंतर शिवसैनिकांनी कुठे धाव घेतली पाहिजे, कुठं माता भगिनींवरती अन्याय होत असतील तर सगळे शिवसैनिक तिथं धावून गेले पाहिजे, माता भगिनींच्या सुरक्षेसाठी धावले पाहिजे. कोणत्या गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ पडला असेल तर तिथे शिवसैनिक गेले पाहिजे या दोन्ही गटांचे आणि तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती श्रमदान झालं पाहिजे आणि करोडो लिटर पाणी त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे, जमिनीमध्ये मुरवलं पाहिजे. कुठे नदी खोलीकरण करायचे असेल तर शिवसैनिक प्रचंड मोठ्या प्रमाणावर जाऊन श्रमदान केले पाहिजे. अशा मोठमोठ्या ठिकाणी कुठे तलाव खोदायचे असतील तर तिथे शिवसैनिक गेले पाहिजे, तिथे JCBची पण सुद्धा गरज नाही पडली पाहिजे. याला म्हणतात शिवसैनिक. शेतकऱ्यांच्या कामाला आज लोक सापडत नाहीत, शिवसैनिकांनी श्रमदानातून शेतकऱ्यांचे कामं करून दिले पाहिजे, याला म्हणतात शिवसैनिक. शिवसैनिक म्हणजे काय? शिवसैनिक म्हणून घ्यायचं आणि स्टुडिओ फोडायचे, शिवसैनिक म्हणून घ्यायचं आणि बस फोडायच्या, धावत्या बसमधील प्रवाशांचं नुकसान करायचं, याला शिवसैनिक म्हणत नाहीत. म्हणून या दोन्ही गटांनी आता शिव शब्द काढून टाकावा आणि फक्त त्यांची सेना शिल्लक ठेवावी. म्हणजे लोक तरी महाराष्ट्रातले मोकळा श्वास घेतील जरा आणि लोकांना बेवकूफ बनवणं बंद करावं. कारण की व्यंगचित्र हे आधी काढल्यात जायचे पण असं कोणी तोडफोड काही करत नव्हतं. तशाच प्रकारचं हे गाणं आहे. म्हणून त्या फक्त प्रश्न एवढाच आहे की गद्दार शब्द वापरलाय तर त्या वापरणाऱ्या गटांनी पण, जो ठाकरे गट आहे तो नेहमी गद्दार शब्द वापरत आहे. तर श्री एकनाथजी शिंदे आता हे यांच्यातून गेलेलेच आहेत, गट निर्माण केलेलाच आहे. नुकसान काय झाले तर फक्त खुर्ची गेले. जी खुर्ची 5 वर्षानंतर जात असते ती 2.5 वर्षानंतर गेली. मग खुर्ची गेल्यानंतर महाराष्ट्रात तुम्ही एवढा सत्यानाश करणार का? तर दोन्ही गटांनी एकदा बसावं, समन्वय करावा, विचार करून घ्यावा. पण महाराष्ट्रातील जनतेचं नुकसान होऊ नये याची काळजी या दोन्ही गटांनी घेतली पाहिजे. जय हिंद, जय भारत.